सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला सर्वांनाच असतो. आणि बघा, ह्या प्रश्नाचं जेव्हा उत्तर मिळत नाही तेव्हा आपण काय करतो, आपले रेग्युलरचे जे काही ब्रेकफास्ट ऑप्शन्स असतात म्हणजे पोहे किंवा उपमा, उपीट, हेच आपण सतत बनवत असतो. सो बघा, दिवसभरातलं पहिलं मील म्हणजे आपला दिवस चालू होतो तेव्हा जे काही आपण पहिल्यांदा खातो ते खूप महत्वाचं आहे. कारण आपली जे काही एनर्जी लेवल मेंटेन ठेवण्यासाठी, आपली ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी, त्यानंतर जर तुमचं वजन जास्त असेल तर ते कंट्रोल करण्यासाठी ब्रेकफास्ट खूप महत्वाचा आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे 5 असे हेल्दी व्हेजिटेरियन ब्रेकफास्ट ऑप्शन जे तुम्ही ट्राय करू शकता. सो तुम्हालाही जर हा प्रश्न सतत पडत असेल की नाश्त्यासाठी काय बनवायचं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे. सो तुम्ही जर रेग्युलरली माझे व्हिडिओ पाहत असाल तर मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्हाला ओव्हरऑल प्रोटीनचं इंटेक वाढवलं पाहिजे, तुम्ही फायबर जास्त घेतले पाहिजेत किंवा ओव्हरऑल हेल्दी खाल्लं पाहिजे. तर म्हणूनच मी तुम्हाला सांगणार आहे आज असे 5 हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन जे तुम्हाला नक्की फायदा करतील. कारण जर तुमचा ब्रेकफास्ट किंवा जो पहिला मील असतं, नाश्ता जो असतो, तो जर हेल्दी असेल तर वजन कमी होण्यासाठी, त्यानंतर आजकाल खूप जणांना इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होत आहे. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सचे प्रॉब्लेम आहे, डायबिटीस हा आजार आहे, ब्लड प्रेशरचा आजार आहे, कोलेस्ट्रॉल वाढणं, असे बरेच आजार होत आहेत. तर इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रासही कमी करण्यासाठी हे जे काही हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला मदत करते. सर्वात पहिला जो हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन आहे ते म्हणजे मूग डाळीचा चिला किंवा मूग डाळीचा डोसा. तर मुगाची जी डाळ आहे ती तुम्ही अगदी सालासकट वापरू शकता. तर रात्रभर तुम्हाला ही मूग डाळ भिजत घालायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये ह्याला बारीक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये तुम्ही भाज्या ऍड करू शकता. टोमॅटो किंवा कांदा आहे, मिरची आहे आणि चवीनुसार मीठ, असं सगळं ऍड करून ह्याचे तुम्हाला डोसे बनवायचे किंवा चिला बनवायचा आहे. तर मूग डाळ हे खूप चांगलं सोर्स आहे प्रोटीनचं. तर तुम्ही रेग्युलरली जर असा मूग डाळीचा चिला घेतला तर बऱ्यापैकी प्रोटीन्स तुम्हाला ह्यातून मिळतील. आणि हा चिला बनवताना युजली तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा जे हेल्दी ऑइल्स आहेत, कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहेत, ते तुम्ही वापरू शकता. सो बघा, हे बनवायला काही कठीण नाहीये. खूप इझिली ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि चवीला सुद्धा खूप चांगली लागते आणि ह्यामध्ये भरपूर न्यूट्रिशन सुद्धा आहे. त्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे ते म्हणजे ओट्सचा चिल्ला. सो ओट्स सुद्धा असंच आपल्याला खायला सांगितलं तर आपल्याला अजिबात ते आवडत नाही. खूप जणांना त्याची चव आवडत नाही म्हणून ते ओट्स जे आहेत ते खात नाहीत. पण बघा, ओट्समध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे काय होतं, आपलं पोट बऱ्याच वेळासाठी फुल राहतं, आपल्याला सतत भूक लागत नाही. त्यानंतर फायबर असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तो सुद्धा कमी होतो. त्यामुळे तुम्ही रेग्युलरली जे ओट्सचा चिल्ला सुद्धा घेऊ शकता. सो ओट्सचा चिल्ला कसा बनवायचा, तर ओट्स तुम्ही डायरेक्टली टाकू शकता आणि त्यामध्ये काही भाज्या असतात त्या टाकू शकता, किंवा बेस्ट वे आहे की ओट्स जे आहे त्याला तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करा आणि मग त्याचं एक बॅटर चांगलं बनवा आणि त्यामध्ये मग तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकू शकता. हे ओट्सचा चिला सुद्धा जर तुम्ही असा बनवला तर तो चवीला सुद्धा खूपच छान लागतो. आणि जसं मी सांगितलं, फायबर सुद्धा आपल्याला त्यामधून मिळतात. तर फायबरमुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते, इन्सुलिन रेझिस्टन्सचा जो त्रास आहे तो कमी होण्यासाठी मदत होते आणि पचनाच्या रिलेटेड जे काही आजार असतात ते सुद्धा कमी होतात. त्यानंतर तिसरं जे ऑप्शन ते म्हणजे नाचणीचा डोसा किंवा नाचणीचा उपमा. बघा, नाचणी बरेच जण रेग्युलरली घेत नाहीत कारण त्यांना त्याची चव आवडत नाही किंवा चपातीच खाण्याची एक सवय झालेली असते. त्यामुळे रेग्युलरली नाचणी जी आहारामध्ये ऍड केली जात नाही. पण तुम्ही मग तुमच्या नाश्त्यामध्ये, तुमच्या ब्रेकफास्टमध्ये नाचणी ऍड केली तर त्याचा भरपूर फायदा होईल तुम्हाला. नाचणीमध्ये सुद्धा फायबर असतात, आयर्न, कॅल्शियम हे सुद्धा नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात असतं. म्हणून तुम्ही नेहमीसाठी काही ना काही नाचणीचे पदार्थ तुमच्या आहारामध्ये ऍड केले पाहिजे. तर नाचणीचे सुद्धा डोसे बनवण्यासाठी खूपच इझी आहे. नाचणीचं पीठ आहे त्याचं एक बॅटर बनवू शकता आणि त्यामध्ये सुद्धा ज्या तुमच्या आवडीच्या भाज्या आहेत किंवा कांदा, टोमॅटो आहे किंवा मिरची किंवा चवीनुसार मीठ, असं सगळं ऍड करून तुम्ही त्याचे डोसे बनवू शकता. हे डोसे सुद्धा चवीला खूप छान असतात. किंवा इव्हन नाचणीचा तुम्ही उपमा सुद्धा बनवू शकता. तो जसा आपण नॉर्मल उपमा बनवतो तसाच, पण तो नाचणीचा उपमा. तर ह्यामुळे काय होईल, तुम्हाला तुमच्या आहारामध्ये नाचणी रेग्युलरली ऍड केली जाईल आणि जे काही नाचणीचे फायदे आहेत ते तुम्हाला होतील. त्यानंतर पुढचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे स्प्राउट्स म्हणजे कडधान्य. तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत ते भिजवून त्याला चांगलं मोड आणू शकता. जेव्हा मोड आलेले कडधान्य आपण खातो त्यातून प्रोटीन्स मिळतात आणि बरेच न्यूट्रिएंट्स मिळतात, स्पेशली बी विटामिन्स. आपल्याला बी विटामिन्सची कमतरता असते, तर तुम्ही हे स्प्राउट्स जर रेग्युलरली खाल्ले तर बी विटामिन्सची कमतरता सुद्धा तुमची कमी होऊ शकते. तर जे काही स्प्राउट्स ज्या ज्या धान्याचे बनतात म्हणजे मूग, मटकी, चणे किंवा छोले आहेत, असे वेगळे वेगळे तुम्ही 4-5 प्रकारचे कडधान्य आहेत ते घेऊ शकता आणि त्यांना अगदी स्प्राउट्स येईपर्यंत म्हणजे मोड येईपर्यंत व्यवस्थित तुम्हाला ते भिजवून ठेवायचे आहेत. तर स्प्राउट्स सुद्धा खाताना एक काळजी तुम्ही घेऊ शकता. बऱ्याच जणांना कच्चे स्प्राउट्स
जे आहेत ते पचत नाहीत किंवा थोडा इनडायजेशनचा त्रास होऊ शकतो, तर तुम्ही त्याला थोडंसं स्टीम करून घेऊ शकता किंवा तुपामध्ये त्याला थोडी फोडणी देऊन सुद्धा ते खाऊ शकता आणि त्यामध्ये सुद्धा आवडीच्या भाज्या टाकून तुम्ही त्याला खूप टेस्टी बनवू शकता. तर हे सुद्धा एक खूप चांगलं ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी. त्यानंतर 5वं जे ऑप्शन आहे ते म्हणजे स्मूदी. तर बघा, स्मूदी बनवताना आपल्याला असं एक डोक्यामध्ये येतं की आपल्याला बरेच फ्रुट्स ऍड करायला लागतील किंवा प्रोटीन पावडर ऍड करावं लागेल, पण असं नाहीये. अगदी साधी अशी स्मूदी तुम्ही घरी बनवू शकता. मी बऱ्याच वेळा रेकमेंड करत असते की तुम्ही नट्स, सीड्स हे रेग्युलरली खायला पाहिजे. तुम्हाला ही स्मूदी बनवण्यासाठी दही आणि काही नट्स आणि सीड्स लागणार आहेत. तर 2 ते 4 चमचे दही तुम्हाला घ्यायचंय. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची साखर तुम्हाला ऍड नाही करायची. दही जेवढं तुम्ही घरी बनवाल तेवढं चांगलं आहे. तर 2 ते 4 चमचे दही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही हे काही सीड्स आहेत ते ऍड करा. जसं फ्लॅक्स सीड्स आहेत, सेसमी सीड म्हणजे तीळ आहेत, त्यानंतर पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया. तर 2-2 चमचे या सगळ्या बिया घ्यायच्या आहेत आणि ह्यामध्ये तुम्ही 4 ते 5 बदाम आणि 2 अक्रोड ऍड करू शकता. बदाम आणि अक्रोड जे आहेत ते तुम्हाला भिजवून आणि बारीक करून तुम्ही यामध्ये टाकू शकता. जे काही नट सीड्स आहेत त्याची तुम्ही पावडर सुद्धा बनवू शकता आणि ती पावडर दह्यामध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्टली जे काही नट सीड्स आहेत ते सुद्धा दह्यामध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता. ह्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये काही फ्रूट सुद्धा ऍड करू शकता. पण फ्रूट्स म्हणजे बनाना किंवा असे फ्रूट्स नाही ज्यामध्ये खूप जास्त कॅलरीज आहेत. असे फ्रूट्स न ऍड करता तुम्ही बेरीज आहेत, म्हणजे ब्लूबेरीज आहेत, ब्लॅकबेरीज आहेत, त्या तुम्ही ऍड करू शकता किंवा किवी हे फ्रूट आहे ते तुम्ही ऍड करू शकता. तर असे जे काही फ्रूट्स आहेत ज्याच्यामध्ये कमी कॅलरीज आहेत, जेणेकरून तुमचे इन्सुलिन लेवल स्पाइक होणार नाही, असे फ्रूट्स तुम्ही ऍड करू शकता. ही सुद्धा चवीला खूपच छान आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला प्रोटीन सुद्धा मिळतं, दही असल्यामुळे प्रोबायोटिक सुद्धा मिळतं. तर हे खूप चांगलं ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी. सो हे 5 असे हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन्स आहेत जे तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला असं कळत नसेल की आज ब्रेकफास्टमध्ये किंवा नाश्त्यामध्ये काय बनवायचं आहे, तर हे काही हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन्स आहेत ते तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर आपले जे रेग्युलर ब्रेकफास्ट जे असतात म्हणजे पोहे, उपमा हे बनवताना सुद्धा काही काळजी तुम्हाला घ्यायची. कारण बघा, पोह्यांमध्ये कर्बोदकं खूप जास्त असतात, म्हणजे कार्बोहायड्रेट्सच जास्त असतात. त्यामुळे पोहे बनवताना तुम्ही ही काळजी घ्यायची की त्यामध्ये तुम्ही शेंगदाणे जास्त ऍड करू शकता. शेंगदाणे जेव्हा ऍड करतात तेव्हा त्याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा ऍड होतात आणि ते एक चांगलं ब्रेकफास्ट ऑप्शन सुद्धा होतं. इव्हन उपमा बनवताना सुद्धा त्यामध्ये तुम्ही शेंगदाणे ऍड करू शकता. तर ह्यामध्ये कार्बोहायड्रेट सोबत प्रोटीन सुद्धा तुमच्या शरीरामध्ये जातात. त्यानंतर बाकी सुद्धा ऑप्शन्स आहेत ते म्हणजे इडली, डोसा हे सुद्धा तुम्ही रेग्युलरली खाऊ शकता. तर वेगळे वेगळे ब्रेकफास्ट ऑप्शनसाठी आता एवढे सगळे पर्याय आहेत तुमच्यासाठी. आणि हे जर असे ब्रेकफास्ट ऑप्शन तुम्ही घेतले किंवा रेग्युलरली असे वेगळे वेगळे पदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये ऍड केले तर तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील, तुमचं वजन नियंत्रणात राहील, तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास कमी होईल. हे सगळे जे काही ब्रेकफास्ट ऑप्शन्स आहेत ते डायबिटीज पेशंटसाठी सुद्धा खूप चांगले ऑप्शन्स आहेत. त्यानंतर ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे खूपच चांगले पर्याय आहेत. तर तुम्ही सुद्धा तुमच्या नाश्त्यामध्ये असे हेल्दी ऑप्शन्स ऍड करत असाल तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. आणि ज्यांना सुद्धा माहिती करून घ्यायचं आहे की चांगले किंवा हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन्स काय आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल किंवा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.